आजचं कीर्तन जरा वेगळं करतो बरं का प्रज्वल महाराज. होतंय थोडंसं आपण काल्याचं घेऊच, पण त्याच्या निमित्तानं आहे ना हे कळलं पाहिजे. नाही तर आम्हालाही सांगतात एक होती बुडी तिने खाल्ले भजी, आपल्यालाही सांगता येतं, पण हसवून हसवून मनोरंजन करून काय करणार. कारण कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे मनोमंथनाचं साधन आहे. गलिच्छ झालेलं मन ज्या नामस्मरणानं शुद्ध होतं ते नामस्मरण म्हणजे कीर्तन. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची मग. महान भगवत भक्त नवे नवे कितीही दुःखात तरी चालेल, देह जावो अथवा राहो पांडुरंगी हो, अशी ज्यांची भावना नवे नवे या वारकरी संप्रदायाला ज्यांनी कळस द्यावा. अरे याही पेक्षा या संसाराचा नियम आहे राजे. तुम्ही आम्ही जन्माला येतो तेव्हा शरीर घेऊन येतो आईच्या गर्भात. जसं बोलतोय तसं वेद बोलतोय, माझ्याप्रमाणे सूर्य चालतोय, प्राण सुद्धा मीच हलवतोय, सर्व जगाला चालवणारा मी आहे. आणि म्हणून त्याचीही इच्छा असेल की पावसानं यावं. आणि या पावसामध्ये आपण भक्तांची परीक्षा पाहावी की एवढ्या पावसात सुद्धा देव कोणाकोणाला आवडतो. ज्यांचा आवडता देव ते मंदिर आहे, आणि ज्यांना हे आवडत नाही फक्त ते आताही घरी नंतरही. आणि म्हणून निमित्त काल्याचं आहे, पण काल्याच्या कीर्तनाच्या अगोदर जी या ठिकाणी एकादशी, तिला आषाढी एकादशी म्हणतात. रात्री जागराचं कीर्तन हरिभक्ती परायण ज्यांनी आपल्या समोर सुंदर सेवा दिली, रामायणाचार्य भागवताचार्य श्रद्धाताई वानखेडे महाराज यांची सुंदर सेवा दिली. कुठला बंद होता रात्री? रात्री कीर्तनाला कोण होते? कुठला बंद? आवडे निवासी तो ऐका प्रधान नामाचा उच्चार
नामाचा महिमा महाराजांनी तुम्हाला सांगितलं की देवाला काय आवडतं. आवडीचे प्रकार आहेत बरं. देवाची आवड, संतांची आवड आणि जीवाची आवड. त्या प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. देवाला नामस्मरण आवडतं, भगवान परमात्म्याला त्याचं नाव घेणं आवडतं. का? जिथं नामस्मरण असेल माझे भक्त गाती जिथं जिथं माझे भक्त गात असतील मी तिथे आहे. आणि त्याहीपेक्षा भगवान परमात्मा म्हणतात की जेथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा होते. जिथं जिथं नामस्मरण आहे तिथं देव आहे. अशी भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची देवाला काय आवडतं ते माझ्या भागवताचार्य माऊली मग आपल्याला सांगितलं. आज काला काला म्हणजे आता थोड्या वेळा आपल्याला आमचे पोटभरे साहेब आणि आमचे जे शूटिंग घेत आहेत ते साहेब यांची चर्चा सुरू होती. आताच मला वाटते दोघांची चर्चा सुरू होती की महाराज फोटोमध्ये शूटिंग मध्ये महाराजांचा चेहरा दिसत नाही, समोरून लाईट कारण महाराज अगदी काळे काळे दिसतात. चर्चा सुरू. आता त्याच्यात काही दोष नाही कारण ऐका तसं माझा आडनावही कावडेच आहे. पण हा योगायोग समजावा, वास्तविक जीवनाचा याच्याशी काही संबंध नाही. माझा आडनावही कावडे आहे, रंगही काळा आहे, पण एवढा नाही. एवढा नाही. तुम्ही म्हणसाल महाराज आता लाईट लावण्याची गरज का पडली, का पडली असेल तर आम्ही वारकरी वेडे आहोत आणि आमच्या वारकऱ्याच्या मनात एकच असतं माझे जीवीची आवडी. माझे जीवीची आवडी. माझे जीवीची आवडी. माझे जीवीची आवडी. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबारांची वारकऱ्यांच्या जीवाचं एकच असतं माझी जीवीची आवडी. पंढरपुरा नेईन गोडी. आणि त्या पायी वारीला आम्ही होतो. पायी वारीचा नियम असा आहे तुम्ही घरी किती काही क्रीम लावा, फाउंडेशन लावा, रस्ता डांबरीकरण घोटून टाका. कारण डांबरीकरणात ते रस्ता जर बनवायचा असेल तर एक नियम असतं. अगोदर त्याच्यावरती ते बारीक खडे साफ केले जातात. मी रस्त्याचं सांगतो. ते फ्रेश केल्या जातात. त्याच्यानंतर त्याच्यावर भरण भरलं जातं. भरण त्याच्यानंतर चांगलं रोलर मारलं जातं. मग त्याच्यानंतर बारीक फाउंडेशन ते डांबराच्या कण नाही का ते टाकलं जातं. आणि मग मधामध्ये ब्रेकर असतात. काही वळणं असतात. रस्त्याचं सांगतो मी. बघा पंढरीच्या वाटेला तुम्ही निघाला की खऱ्या वारकऱ्याची लक्षणं तेच असतात. कितीकही सुंदर गोरा गोमटा माणूस वारीत आळंदीला नेऊन सोडा, पंढरपूर पोहोचेपर्यंत तो पांडुरंगासारखा काळाच असतो. पंढरपूर पर्यंत तो पांडुरंगासारखा काळाच होतो. 21-22 दिवसामध्ये पायी चालून चालून त्याचा रंग सुद्धा पांडुरंगासारखा होतो. म्हणून हा काळेपणा जास्त आहे. तुमचं भाग्य आहे खरंच यावर्षी. कारण रात्रीच्याही आलेल्या कीर्तनकार महाराज तिथूनच आल्या, आजही आलेले तिथूनच. आम्ही काही खाऊ करून नाही. आणि छान काय प्रशस्त मंदिर. पांडुरंगाकडे पाहिलं तर वाटतच नाही आपण पंढरपुरात नाही म्हणून. सुंदर देखणं मंदिर आहे.
जगाचे मालक इथे आलेत आणि हा सोहळा चालतोय आणि या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आजी काल्याची सेवा आहे. आज काल आपण आषाढीचा उपवास केला. या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात. मग या जगाच्या मालकाचा इतिहास आपल्यालाही माहित पाहिजे. जगाचा मालक या मृत्यू लोकामध्ये येतोय. कुठल्या गावामध्ये? बोला बोला, तुम्ही बसलेले बोलत झाले तर झोपून जा. कोणत्या गावात आले पांडुरंग परमात्मा? झोपले का? नाही तुम्ही सांगा. आता पारशिमेत आले तो, पण मी मृत्यू लोकात विचारलं, नागपूर जिल्ह्यात नाही विचारलं. स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये मृत्यू लोक. या मृत्यू लोकांमध्ये जगाचा मालक येतोय. कुठे? बोला ना. पंढरपूर. मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी घात असे विठेवर. बरं का, या मृत्यू लोकांमध्ये आला. आमच्या कलियुगातले लोक जरा जास्त शार्प माइंड आहेत आणि तिथं पाहिल्यानंतर सरांच्या गावाच्या समोर प्राचार्य दिसलं. मॅडम सुद्धा प्राचार्य, सर्व सुशिक्षित लोक. मग सुशिक्षित लोक चिकित्सक वृत्तीची असतात. चिकित्सक. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला एवढे शब्द कसे सुचतात? कारण मी सांगपाटला कुठं जाऊ नाहीच. मी 5 वर्ष शेवडे पोरं शिकवले. बरं, शेवडे पोरं शिकवले. सर्वात कठीण असतं ते. आमची चिकित्सक वृत्ती असते. महाराज मृत्यू लोकांमध्ये पंढरपूर आहे, पण या मृत्यू लोक तर खूप मोठा आहे. मग नेमकं त्याला शोधायचं कुठं? माझ्या साधू संतांनी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली. अरे सांगितलं, मृत्यू लोकांमध्ये शोधायचं आहे ना. 7 द्वीप आहे, पण या 7 द्वीपापैकी जम्बो या द्वीपामध्ये एक पंढरपूर गाव. जम्बो या द्वीपामध्ये महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये पारशिवनी, आणि मग पारशिवनी मधून माहिती घ्यावं लागेल की नेमकं कुठं आहे. विचारलं साधू संतांनी, महाराज ठीक आहे तुम्ही म्हणताय मृत्यू लोकांमध्ये पंढरपूर आहे. बरं आता सांगतात की 7 द्वीपामध्ये जम्बू नावाचं द्वीप आहे. या जम्बू द्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे. पण नेमकं कुठे एक्झॅक्ट लोकेशन सांगा की ठळक आम्हाला पोहोचता येईल. आणि तेव्हा माझ्या साधू संतांनी सांगितलं, काही काळजी करू नका, तुम्ही इकडे तिकडे जाणार नाही, तुमचा मार्ग चुकणार नाही. डायरेक्ट लोकेशन सांगतो. भीमा तीरी
कुठे आहे? भीमा तीरी एक वसविले नगर. पंढरपूरला जी नदी आहे त्या नदीचं नाव काय माऊली? समोरची बोला जे बसलेत ती काय ना? चंद्रभागा. पण ती नदी आहे मूळ भीमा, पण तिथे गेल्यानंतर ती चंद्राकार झाली म्हणून चंद्र भीमा. आणि पांडुरंग चंद्रभागा तुझ्या चरणच्या. चंद्रभागेच्या त्या भीमा नदीच्या काठावर पंढरपूर नावाचं गाव आहे. मग या पंढरपुरात जगाचा मालक कुणासाठी आला? बोला बोला बोला. कारण आपण पांडुरंग परमात्म्याला इथं आणलंय, आपल्याला माहिती पाहिजे त्या गोष्टी. कीर्तन कार्याचं आहे, 10 मिनिटात मी कीर्तन म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण जे महत्व आहे ते सांगायला पाहिजे. कुणासाठी आला जगाचा मालक? काय आहे? उपवास कशाचा? एकादशीचा. कुणासाठी? विठ्ठलासाठी. मग तो विठ्ठल कसा माहित नाही, असं व्हायला नको ना. महात्म्य माहिती पाहिजे. यांना कळलं, आमच्या प्राचार्य सरांना कळलं म्हणून त्यांनी जगाच्या मार्गाला इथे आणून वैभवात बसवलं. वैभवात, बरं का? नाहीतर आम्ही नेहमी कीर्तनात सांगत असतो सर की संस्कृती सांभाळली खेड्यातील अज्ञानी लोकांनी आणि उडवली सुशिक्षित लोकांनी. पण सुशिक्षित माणसं सुद्धा ज्यांच्याकडे पैशाचा काहीच कमीपणा नाही, ते स्वतः जगाच्या मालकाचं आवडीनं मंदिर एवढ्या वैभवात भव्य आणि दिव्य स्वरूपात बांधतात. हे आज आम्हाला कळाले. टाळी वाजवून द्या. बरं, हा योगायोग बघा की इथे आले पांडुरंग परमात्मा. आणलंय असेल यांनी, पण इच्छा कुणाची होती? कुणाची? पांडुरंगाची इच्छा असेल ते जाऊ द्या, पण माझ्या वडिलाची मीराची गदेवा तुझी चरण सेवा पांडुरंग. अरे वडिलांनी म्हणावं आपल्याला मंदिर बांधायचं आहे रे, आपल्याला मंदिर बांधायचं आहे, पण परिस्थिती साथ देत नाही महाराज. नाही देत परिस्थिती साथ. वडिलांची इच्छा होती, हयात असताना नाही करू शकले. पण माऊली ज्ञानोबारायांनी प्रमाण द्यावं. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथात लिहावं, सकळ तीर्थाची अधुरी. जी का माता पितरे सर्व तीर्थापेक्षा श्रेष्ठ असणारे माता पिता त्यांच्या सेवेसाठी स्वतःचं शरीर झिजवून टाकावं माणसानं. मनात तेच वाटत होतं की माझ्या वडिलांची इच्छा केव्हा पूर्ण होणार. पण ऐका, नव्हे एकट्याचा खेळ, एकट्याने हे होत नाही. त्यासाठी जवळची माणसं सोबतीला पाहिजे. सर्व लोक तर होतीच, मित्रमंडळी सर्व होती, पण घरातले लेकरं, पत्नी सर्वांनी सहकार्य करून म्हणावं की आपण मंदिर बांधूया. कारण हात एकच आहे. बाजूचे हात येतील ना, दुसऱ्याच्या हाताची 5ही बोटं तुमच्या हाताला येऊन शेक्यान देतील, पण आपल्याच हाताची 5 बोटं एकत्रित यायला जरा वेळ लागतो. ते सहजासहजी अशी येत नाही. अशी आली तर दुसऱ्याचं नाक फोडल्याशिवाय राहत नाही. पण एकाच हाताची बोटं एकत्र येत नाही. याच्यासाठी संस्कार आवश्यक आहेत आणि ते संस्कार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आई वडिलांनी यांना दिले आणि यांच्याकडून हेच संस्कार यांच्या लेकरांना मिळाले आणि सर्व कुटुंबाने एकत्रित येऊन सुंदर असं पांडुरंगाचं मंदिर या ठिकाणी तयार केलं. राम जन्माचा सोहळा व्हावा. श्रीराम प्रभू अयोध्येमध्ये विराजमान झाले जानेवारी मध्ये 2023 ला आणि पांडुरंग परमात्मा फेब्रुवारी मध्ये त्याच तारखेला 2023 ला आपल्या इथे बरोबर ना प्राण प्रतिष्ठित झाले. आणि तेव्हापासून हा सोहळा इथे सुरू आहे. दुसरं वर्ष आहे. आपला विषय होता की पांडुरंग परमात्मा पंढरीत कुणासाठी आला. बोलत चला, पटपट बोलत चला. ते पुंडलिकासाठी म्हणावं लागतं, पण खरं पुंडलिकासाठी नाही आला, बायकोसाठी आला. बायकोचं नाव घेतलं लई लोकांच्या चेहऱ्यावर हसू येत. का?
द्वारकेमध्ये जा. कृष्ण परमात्मा आपल्या विदर्भाचे जावई आहे. कुणी त्यांचे सासरे आहेत, कुणी त्यांचे साडे आहेत, कुणी त्यांच्या साड्या सुद्धा आहेत. असा हा जगाचा मालक आपला जावई आहे. द्वारकेमध्ये सुखाचं कुटुंब आहे. 16,108 पत्नी आहेत. पण एक दिवस रुक्मिणी माता सहज फिरायला गेली आणि यमुनेच्या काठावर बघितलं. देखीला गेला कृष्ण परमात्मा यमुनेच्या काठावरती राधा राणी सोबत बसून होते. आपल्या घरचा बाबा, महिला मंडळ, आपल्या घरचा बाबा जर दुसरीकडे बसून दिला तर मन शांत राहील. अरे घरचे तर अर्धे भांडे अशीच छपकून जायचे. आणि एवढं प्रकरण दिसल्यानंतर राधेचा अधिकार रुक्मिणी मातेला कळालेला नाही. रुक्मिणी माता रुसली आणि कुठलंही टेन्शन आला की महिला मंडळी सासर सोडून कुठं जातात? माहेराला जातात. रुक्मिणी माता सुद्धा माहेराला यायला निघाली. पण मधात विचार आला, म्हणजे मी जर डायरेक्ट माहेराला गेली ना, पप्पाला विचारलं कशाला आली ग, काय झालं, एवढा कुठाला कसा सांगायचा बापाला. म्हणून महाराष्ट्रात येऊन मग विचार केला मन शांत करण्यासाठी कुठं जावं. तर या महाराष्ट्रामध्ये जम्बूद्वीपामध्ये भीमा नदीच्या काठावरती दिंडीरवन आहे. दिंडीरवन, जिथे दिंडीरव नावाचा राक्षस मारला गेला. भगवान, खूप मोठी कथा आहे पण वेळ नाही म्हणून सांगत नाही. या दिंडीरव राक्षसाला मारण्यासाठी जगाच्या मालकानं मल्लिकार्जुन नावाच्या रूपामध्ये आले. दिंडीरव राक्षसाला मारलं. तो राक्षस म्हटला, म्हणे देवा मला तुम्ही मारलं यात कवल नाही, तुमच्या हाताने माझा उद्धार झाला. पण इथं भक्तीचा मळा फुलायला पाहिजे, आलेल्यांचा सर्वांचा उद्धार व्हायला पाहिजे, म्हणून तुम्ही या ठिकाणी राहायला पाहिजे. त्या वनामध्ये रुक्मिणी माता आज आली आणि जगाचा मालक रुक्मिणी मातेला समजावण्यासाठी दिंडीर वनामध्ये आले. दिंडीर वनामध्ये आल्यानंतर रुक्मिणी मातेला सांगतात, अगं होतच राहतं पती पत्नी असल्यानंतर. एका घरी जर राहिला तर ते अगोदरच्या काळात मन होती, म्हाताऱ्या लोकांना कळत. हंडी मधली आंबील काढायची असेल तर कशाला काढायचे? आंबील डवल्याला. हा ते डवला नाही, मोगरा नाही, अगोदरच काय चाटू खायला होत. लोक हळूहळू आता त्याच्यावरच येतील. मडकीवर आणि लाकडाच्याच भांड्यावर येणार आहेत लोक हळूहळू. ते चाटू होतात. असं म्हणायची की हांडीला चाटून चाटून हांडीला घर म्हटल्यानंतर समजवतात. पण एकाएकी महिला मंडळी लवकर समजून घेत नाही समजून घेत. कारण यांच्यासारखं फास्ट नेटवर्क आपण पाहिलं नाही. जगात सर्वात फास्ट नेटवर्क दोनच आहेत, एक जीमेल, दुसरा फीमेल. ऐकायलाच तयार नाही महाराज. मग जगाच्या मालकाचा एक नियम आहे. समजा साहेब तुमचे मित्र असतील अमेरिकेतून, तुम्ही तुमच्या घरी मुलाच्या लग्नासाठी त्यांना बोलवला. 7 वर्षानंतर तो मित्र अमेरिकेतून इथे पार्श्वभूमीत आला, त्याचंही घर इथं होतं. मग 7
तर तो आला तुमच्या घरच्या लग्नासाठी, पण त्याला राहायचं असेल तर घर स्वच्छ करेल, भिंतीला रंगरंगोटी करेल, क्लीन करून त्या घरामध्ये राहील. आला होता लग्नाला पण घरदार स्वच्छ करून अनेक कामं केली. जगाचे मालक सुद्धा आले तर या दिननिर्वाणामध्ये रुक्मिणी मातेची मनधरणी करण्यासाठी. रुक्मिणी मातेची मनधरणी करतात, ती ऐकत नाही, रुसून बसली. आठवलं की माझा पुंडलिक नावाचा भक्त याच ठिकाणी आई वडिलाची सेवा करतोय. मग जिला आपली किंमत कळली नाही तिच्याजवळ कान पकडून बसण्यापेक्षा आपल्या भक्ताचा उद्धार करावा. आणि तिथून जगत पिता लोहदंड तीर्थाच्या पुढे पुंडलिकजी महाराज आपल्या आई वडिलाची सेवा करत आहेत. जातात, लख प्रकाश पडला त्या झोपडीमध्ये. सहस्त्र दीपे दीप कैशी प्रकाशनी प्रभा, कैशी प्रकाशनी प्रभा. लख प्रकाश पडला, तुम्ही म्हणा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. असं सुंदर प्रकाश पडला. पुंडलिकाला वाटलं एवढ्या अंधारात खोलीमध्ये एवढा प्रकाश कसा पडला. पण पुंडलिकाचं मन आई वडिलांच्या सेवेमध्ये होतं. जगाच्या मालकांना आवाज दिला, का एवढ्या वेळापासून तुझ्या दारात उभा आहे, माझ्याकडे वळून पाहत नाही. पुंडलिक म्हटले, कोण आहेस तू? माझ्यासाठी माझ्या आई वडिलापेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही. आणि त्यावेळेला सांगितलं पांडुरंग परमात्म्याने, म्हणे मी जगाचा मालक विठ्ठल आहे, आलोय तुला भेटण्यासाठी. माझे आई वडील झोपेपर्यंत शांत उभा राहा. म्हणे कुठं फेकली वीट, या विठेवर नीट उभा राहा. आणि त्या जगाच्या मालकाला तिथं उभं केलं. उभं केल्यानंतर आई वडिलाची सेवा करून आई वडील झोपवले. तर पुंडलिकाने पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि जगाचा मालक म्हणतोय, बा पुंडलिका, एक वेळ अशी होती तुझ्यावरती की तू आई वडिलाच्या गळ्याला दोरी बांधली होती, बायकोला खांद्यावर घेतलं होतं. पण आज आई वडिलासाठी एवढं तू स्वतःचा जीव प्राण अर्पण करतोस, याचं कारण काय? म्हणे संताविना प्राप्ती नाही, ऐशे वेद देती. कुक्कुट मुनीचा मला उपदेश झाला आणि कुक्कुट मुनीने मला आई वडिलाच्या सेवेचं महत्व सांगितलं. आणि म्हणून मी आपल्या आई वडिलाची सेवा करतोय. देवा तुला सुद्धा विनंती आहे, जसा माझ्यासाठी इथे आलास, सर्व भक्तांसाठी तू इथेच उभा राहा. आणि मग तेव्हापासून तो पांडुरंग परमात्मा युगे 28 विठेवरी. आता काही लोक शंका घेतात, महाराज युग झाली 4, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. 4च युग झाली, मग 28 कशी? ऐकले नाही प्रश्न. आजचं कीर्तन जरा वेगळं करतो बरं का प्रज्वल महाराज, होतंय थोडंसं आपण काल्याचं घेऊच, पण त्याच्या निमित्ताने आहे ना हे कळलं पाहिजे. नाही तर आम्हालाही सांगता येते एक होती बुडी, तिने खाल्ले भजी. आपल्यालाही सांगता येतं, पण हसवून मनोरंजन करून काय करतात? कारण कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे मनोमंथनाचं साधन आहे. गलिच्छ झालेलं मन ज्या नामस्मरणानं शुद्ध होतं, ते नामस्मरण म्हणजे कीर्तन. नामस्मरण कीर्तन साधन होय सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. मग 28 युग कशी, याची संहिता संत महात्मे असे लावतात. हरिपाठ सर्वांना पाठांतर आहे, मला कल्पना आहे. जेवढेही बसले तेवढ्यांना हरिपाठ पाठांतर आहे. उभे असलेल्यांना असं यात संशय आहे, कारण मला सुद्धा नाही, पण तुम्हाला पाठांतर आहे. त्या हरिपाठातला अभंग म्हणा, चहुवेदी जाण. पुढचं म्हणा काय मी फक्त उपवास पकडला का आजच्या दिवसाला चांगलं खायला भेटते म्हणून, बाकी काही पाठांतर नाही. चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, 18 ही पुराण. म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र यांची बेरीज करा. 6 अधिक 4 बोलत जाणार. 6 अधिक 4 तुम्ही बोल झाले का? सांगा बा तसं, अजून कीर्तन वाढवा आपण. 6 अधिक
4 10 6 शास्त्र 4 वेद 10 झाले. त्याच्यामध्ये ऍड करा 18 पुराण. किती झाले? बरं, या सर्वांचं सार एकच. चौवेदी जाण साई शास्त्री कारण 18 ही पुराण हरीशी गाती. म्हणून तो हा हरी युगे 28 विठेवरी उभा आहे. परत उभा यात नवल नाही. त्याच्यासारखा दानशूर कुणीच विठेवरी जाची पाऊल त्या जगाच्या मालकासारखा दानशूर दाता नाही. कारण तुम्ही आम्ही जर एखाद्याला तर गेलो तर काय देऊ? एखाद्याने एखाद्याला 4 व्हीलर गिफ्ट द्यावी. चला बा प्रज्वल महाराज चांगलं पकवान वाजवतात, त्यांना लई कीर्तनाला जावं लागतं, पाऊस जर आला तर कीर्तनाला उशीर होतो म्हणून 4 व्हीलर गिफ्ट नाही का. जास्तीत जास्त 4 व्हीलर. एखादा 2 व्हीलर देईल. एखाद्या श्रीमंत माणसाला तर सरांना दयाने चला गड्या आपल्याकडे महाराज आले, महाराजांकडे काही शेती नाही, त्यांच्या बोटात एकही सोन्याची अंगठी नाही, 2-4 ग्रामची आपण अंगठी करून देऊ, 1-2 एकर शेती देऊ. त्याच्यापेक्षा काय देऊ शकतो आपण? अरे एखाद्या वेळेला सप्त्याची पंगत घेतली तर 10 वेळा सांगतो मग महाराजाला जेवण करायला बोलावलं होतं. मग पंगत काय होतं? काही नाही, काजू किसमिस, काजू कतली, बापा बापा शुद्ध तुपा एवढं दिलं. एकदा दिलं ना वर्षभर काढलं. पण त्या जगाच्या मालकानं काय दिलं? काय दिलं सांगू? जेने देह दिला किंवा त्याहीपेक्षा जेने जीव दिला त्याचे करीला भजन. जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ते सर्व यानं दिलंय. त्याची किंमत अशी कळत नाही. पण याच्यातला एक एक पाठ जेव्हा निकामी होत जाते, डोळे गेल्यानंतर कळते डोळ्याची किंमत. मागा दुसऱ्याला डोळा भेटतोय नाही. मागा दुसऱ्याला हात जसा होता तसा भेटत नाही. एका किडनीची किंमत विचारायची ती. पण फुकटात भेटली तोपर्यंत किंमत कळत. आणि जेव्हा निकामी होते तेव्हा जेवढे पैसे पाहिजे तेवढे घ्या, पण किडनी द्या. तुम्ही द्यायला तयार नाही. ही सर्व जगाच्या मालकानं संपत्ती दिली. याच्या मोबदल्यात तुम्हाला काही मागितलं का? नाही मागितलं. हे कळायला पाहिजे आपल्याला. जोपर्यंत हे कळणार नाही तोपर्यंत आपली पाऊलं पंढरीकडे वळणार नाही. फक्त उगीच कुतू कुतू म्हणतो आपण. पाऊले चालती पंढरीची वाट. फक्त इथं पंढरपूरला नाही ना पेरणं. बघा कशा हसतात. ही अवस्था आहे महाराज. ह्या जगाच्या मालकानं सर्व दिलं, पण आपण काय दिलं त्यांना?
विचार करा, महिना होऊ द्या, 26 दिवसाचा MSCB चा बिल येतो प्रत्येक महिन्याला बिल आहे, भरलं नाही तर कलेक्शन. विचार करा, दर महिन्याला बिल आहे. जगाच्या मालकानं जन्मापासून मरेपर्यंत सूर्यप्रकाश दिला, एखादी तरी वेळा बिल. जन्मापासून मरेपर्यंत प्रकाश दिला का तुला बिल आलाय का कधी? नाही ना. त्यानं काहीच नाही मागितलं, त्यानं फक्त एकच सांगितलं, तुम्ही माझं स्मरण करा, जो जो कर्म करावा तो मजची समर पावा, भोगही वायानं जाऊ द्यावा, म्हणावा कृष्णा अर्पण. जे कर्म करत असाल ते मला समर्पित करा. काही नाही, सकाळी अर्धा तास, सायंकाळी अर्धा तास, एवढाच वेळ मला द्या. सकाळी काकडा करा, संध्याकाळी हरिपाठ करा, नामस्मरण करा, त्याच्यातच मला धन्यता आहे. पण आपण एवढं काहीच करत नाही. कीर्तन आहे काल्याचं. काला हा शब्द 2 अक्षर, का आणि ला, दोन एकत्रित आले, काला झाला. काला या शब्दाचा अर्थ मराठीत घेतला तर प्रसाद होतो, आणि हिंदीमध्ये घेतला तर, मराठीमध्ये तो प्रसादवाचक आहे, पण हिंदीमध्ये तुम्ही सुज्ञ लोक आहात, सांगत जा. त्याच्यापेक्षा म्हणा ना, कल थोड़ा अच्छा था रे, लेकिन आज जो बुलाया उनका कलर पूरा काला आहे. कळलं तर बघा, रंगवाचक. काला काय आहे? रंग. इंग्लिश मध्ये त्याला ब्लॅक म्हणतात. मग काला 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 म्हणजे काय? व्हॉट डेफिनेशन बाय काला? काल्याची परिभाषा काय? तुमच्या आमच्या अंतरंगातील विषय रूपी वाईट विचार बाहेर काढा, याचं नाव काला. आणि जगाच्या मालकानं हेच केलं. 7 दिवस भागवत कथा करूनही परीक्षित राजाला मुक्ती मिळाली नाही. नारद महर्षीला विचारले की महाराज, 7 दिवस परीक्षित राजाने भागवत कथा ऐकली तरी पण त्याला मोक्ष का मिळाला नाही? नारदजी म्हणतात, त्यानं कथा ऐकली पण सांगतेला कृष्ण चरित्र झालं नाही, म्हणून परीक्षित राजाला मुक्ती नाही. आणि तेव्हापासून वारकरी संप्रदायानं 7 दिवसाचा सप्ताह असू द्या, पण 8व्या दिवशी काला झालाच पाहिजे. कारण या प्रसादाला तुम्ही आम्ही वाढत नाही तर जगाचा मालक भानुदास भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. नाहीतर काल्यामध्ये काय आहे? त्या हंडीमध्ये लाया बाजारात विकत घ्यायला गेलं तर 5 रुपये पाहिजे. पोहे असल 15 रुपये पाव, त्याच्यात काय असल पुन्हा मिरच्या 15 रुपये पाव, दही जास्तीत जास्त 15 रुपये पाव, नाही तर 20 रुपये पावशेर. याच्यात आहेच काय? काहीच नाही, सर्व स्वस्त आहे. एवढं बाजारात विकत भेटल तुम्हाला कमी पैशामध्ये, पण एवढंच खाण्यासाठी लोक 2 तास बसतात. काही 8 वाजतापासून बसून आहे अजून. एवढा वेळ घालून मिळतं तेच, पण घेत असताना आदरानं घेतात, नमस्कार करून खातात. कारण ते देवाच्या नामात आले. आता ती लाही राहिली नाही, ते दही राहिलं नाही, तो प्रसाद झालाय आणि प्रसाद ग्रहण केला. कारण देवाच्या नामस्मरणाचा त्याच्यावरती प्रभाव झाला. ती दही लाही पोहे मिरच्या मीठ लोणचं सर्व आता प्रसाद झाला. आणि प्रसाद जर ग्रहण केलं, प्रसादे सर्व दुःख नाश करत असते ही प्रसाद. असा हा काला. या काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमाची सांगता होत नाही. म्हणून काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाला चरित्र ते उच्चारावे. देवी लिहिले गोकुळ, भगवान परमात्म्याने गोकुळात केलेलं चरित्र या कीर्तनात सांगावं लागतं. मग कोण कृष्ण कुठे जन्माला आला? तो जन्माला मथुरेत आला. देवकी आणि वसुदेव नावाचं दाम्पत्य आहे. त्या
हॉस्पिटलमध्ये नाही, कंसाच्या कारागृहात जन्माला येतोय. पण आल्या आल्या स्वतःच्या वडिलाला सांगितलं, पप्पा मम्मी रडू नये असं तुम्हाला वाटत असेल का? जगाचा मालक जेव्हा आला तेव्हा देवकीनं जवळ घेतलं जगाच्या मालकाला, स्वतःच्या लेकराला, पण रडायला लागली. झनी कंसा कळेला माझ्या बाळा शिवरेला. हो, कंसाला कळलं ना, कंस जसे 6 मारले तसं यालाही मारल्याशिवाय राहणार नाही. जगत पिता ब्रह्मांड नायक म्हणतात, बाबा मला इथं ठेवू नका, घेऊन जा. नंदा मथुरेत ठेवू नका. जिथे जन्माला आलं तिथून ते लगेच निघालं. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस यातना भोगल्या तिच्या जवळ राहिला नाही. कुणाकडे आला? गोकुळामध्ये. कुणाकडे? यशोदेकडे. यशोदेच्या इथं राहायला लागला. पण आल्या आल्याच जगाच्या मालकानं आपलं चरित्र सुरू केलं. जगाचे मालक जसे येत आहेत, गवळण म्हणते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, एक धावी की पुढे वाटी ताटी सुंट वडे. सगळीकडे या गवळणींनी माहिती दिली. आणि मग गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. मोठा उत्सव झाला त्या गोकुळामध्ये. गोकुळामध्ये उत्सव आहे. पण कंसाला जसं कळलं की आपला वैरी जन्माला आलाय, त्या कंसानं मामन भट, पुतना, काग, बग, रिकाचे सर्व राक्षस पाठवले. मामन भटाव्यतिरिक्त कुणीच जिवंत गेलं नाही. सर्वांना जगाच्या मालकानं मारलं. आणि मग हळूहळू जगाचा मालक आपलं चरित्र सुरू करतो. भगवान परमात्मा गोकुळात आहेत. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगेत. आता भगवान परमात्मा रांगायला लागलेत आणि हळूहळू या बाबांचे चरित्र सुरू आहे. सुरू असताना एक दिवस कृष्ण परमात्मा, लहान मुलांना सवय असते, काही पोरं आईस्क्रीम खातात, काही पोरं फ्रीज मध्ये ठेवलेलं श्रीखंड खातात, आणि गरीबाची लेकरं मातीच्या भिंतीची माती खातात. या बाबानं सुद्धा माती खाल्ली. आणि माती खाल्ल्यानंतर यशोदेला सांगण्यात आलं, कारण एकतरी थोडी सांगावी लागते म्हणून माती खाल्ली. यशोदेकडे जेव्हा सांगण्यात आलं, यशोदेनं हातात काठी घेतली, कृष्णाकडे दिली, कान पकडले. ज्याचे कान पकडले तो सर्वसाधारण होता का? कृष्ण सर्वसाधारण होता? जगाचा मालक आहे, जगाला शिक्षा देतो तो. हा जगाचा मालक यशोदेच्या समोर छोट्या स्वरूपात आहे. यशोदेला वाटलं आपलं पोरगच आहे, कान पकडले यशोदेनं आणि कृष्णाला विचारलं, खरं सांग कृष्णा, आई
यशोदा म्हटले कृष्ण खरं सांग, तू काय खाल्लं? तू माती खाल्ली ना? बलराम मला सांगत आला होता. कृष्ण म्हटले आई ग आई, नाही खाल्ली मी माती. पण जगाच्या मालकाला जेव्हा मुख उघडायला लावलं तेव्हा तोंडामध्ये ब्रह्मांडाचं दर्शन झालं. यशोदा मूर्छित पडली. तेव्हा कळलं तिला की हा कोण आहे. कन्हैया म्हणतात आतापर्यंत मी खोटं बोलत होतो की मी माती खाल्ली नाही, पण आता सांगतो मी माती खाल्ली. का? याची कारण सांगतात. कारण माती या शब्दातलं पहिलं अक्षर काय? जगाच्या मालकाला मा एवढी आवडत होती, आई एवढी आवडत होती, म्हणून माती, माखन ज्याच्यामध्ये मा शब्द आहे खाल्ली मी, कारण त्यामध्ये मा शब्द आहे. खाल्ली माती मी का? माझ्या गोपिकांच्या पायाची रज या मातीत आहे, माझ्या गोपाळांच्या पायांची रज या मातीत आहे. ही माती मी खाल्ली का? तर त्या गोपिका माझ्या हृदयात राहाव्या म्हणून. अनेक कारण सांगता येतील, अनेक कारण. पण एवढं पडू केलेलं कीर्तन सहजासहजी आवडत नाही बाबा. लोकांना चटकेदार पाहिजे, हसत खेळत. चला पुढे. जगाच्या मालकाने आता लीला करायला सुरुवात केली. काही मुलं गोळा केले. त्या काळामध्ये सर्व जातीची मुलं गोळा केली आणि पोरांकडे पाहिले. पोरांच्या तब्येती जरा चांगल्या नव्हत्या, अशाच होत्या. पोरांना विचारलं काय रे तुम्हाला खायला भेटत नाही का? पोरं म्हटले देवा आमची मम्मी घरचं दही दूध मथुरेला नेते. आम्ही जर त्यांना मागावं तर आमची आई आम्हाला म्हणते वाडीमध्ये व्हायरल झालेली गवळण. आईला काही म्हणावं काय म्हणते बाळा रडू नको, मी पाण्याला जाते, तू तसा ठाम पाणी घेऊन येते. नाही का? यावर्षी वाडीमध्ये व्हायरल झालेली गवळण. आम्ही त्या दिवशी माळशिरसच्या पुढे निघालो की आम्ही चहासाठी एका दुकानात थांबून. ती पोरगी आली ती ज्ञानाय वारकरी शिक्षक संस्थेचा पूर्ण तापा झाला आणि ती मुलगी बसली तिथे. एक बाबा आले तिला विचारले दीदी तूच म्हटली का ग ती गवळण? आता त्या पोरीला एवढा ऍटिट्यूड आला महाराज कारण रस्त्यात भेटली. अरे ही ती आहे ना काढा सेल्फी, काढा सेल्फी. ते बाबा वयस्कर होते. म्हटले दीदी तूच म्हटली का ग गवळण? आणि त्या पोरीने एका शब्दात सांगायला पाहिजे तो बाबा हो. ती म्हटली मोबाईल मध्ये पाहिलं असं ना म्हणे मीच म्हटली म्हणून. कमी वेळामध्ये एवढा ऍटिट्यूड. महाराज म्हणतात अहंकाराचा वारा मला राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी अहंकार येऊन माणसाच्या मनामध्ये. चला पुढे. देवा आमच्याकडे सर्व आहे पण आम्हाला काहीच भेटत नाही. जगाच्या मार्गाने सर्वांची संघटना केली आणि संघटना करून चोऱ्यांचा त्या ठिकाणी दही दुधाची चोरी केली, कोणाचं चित्त चोरलं. अशा सर्व चोऱ्या केल्यानंतर गोकुळातले लोक बेजार झाले. गवळणी म्हटले आता आपण मोर्चा नेऊ यशोदेच्या घरी, कारण पावणे 2 वाजले तर यशोदेच्या घरी सर्व जातात. यशोदेला आवाज देतात यशोदे एक तर तुझा कृष्ण या गोकुळात राहील, नाहीतर आम्ही गोकुळ सोडून गेल्याशिवाय राहणार नाही, नाही त्याला बाहेर पाठव. यशोदाबाई कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. आता यशोदा माता म्हणजे माताच आहे, कारण पोरग केवढं असू द्या पण आईचं लेकरावर विशेष प्रेम असतं. लेकुराचे हित
ऐशी कळवण्याची जाती तरी लाभावी नव्हे. आई सारखं प्रेम नाही गळ्या. यशोदाबाई म्हटली मला माहितीये तुम्ही माझ्या लेकरावर उगीच आळ घेताय, पण तुमचे चाळे सुद्धा मला माहिती आहे. तुम्ही लपून याची बोटी उगीच लागता याची पाटी, तुमची एवढीच रीत खोटी ग गोकुळच्या नाही. मला माहितीये म्हणे की तुम्ही लपून याचा भोराळ घेता शारंग. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. तू आता कुणाच्या घरी जाऊ नको. तुझ्या पप्पाला कळलं तर पप्पा मारल्याशिवाय राहणार नाही. कारण घरी बापाला विलन बनवून ठेवण्यामध्ये मम्मीचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा असतो. पप्या असं करू नको, केला तर पप्पाला सांगितलं पप्पा मारल्याशिवाय राहणार. मुलाने वाटते पप्पा विलनच आहे का. बापाले विलन बनवून ठेवलं बा, पण बापासारखं प्रेम नाही. कारण आई चहाची व्यवस्था करते, पण बाप चहासाठी लागणाऱ्या साखरेची व्यवस्था करत असतो बरं का. म्हणून आई आणि वडील दोन्ही महत्वाचे आहेत. चला पुढे कृष्ण परमात्म्याला सांगितलं. कृष्ण परमात्मा म्हटले मग मी खेळायला जाऊ नये कुणाच्या घरी. पण घरातल्या घरात काय करू मम्मी, मला करमत नाही. कारण आपल्याकडे मोबाईल नाही, गेम खेळण्यासाठी वेळ नाही. आता मग काय करू घरी. फ्री फायर नाही, पबजी नाही, कार्टून नाही, ते तारक मेहता का सरळ चष्मा नाही. एवढं नसताना मग घरी करू काय. जगाचे मालक म्हटले मी आता थांबत नाही. माझ्या गाई गोपाळ भोंगळी चलो. चला ना गोकुळ. नाही जायचं का. चला अरे तुम्ही गाई घेऊन सारे बस चला असू द्या. निघालो. गोपाळ गाई आणि सर्वचे सर्व निघाले. गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ. जगाच्या मालकांना ऐकलं. आता आपण सांगतो पण आपले लेकर काही ऐकत नाही. ऐकत नाहीत आपले लेकर. कारण लोक ऐकत नाही. ज्यानं ऐकलं त्याचं चांगलं होतं, ज्यानं ऐकलं नाही ना समीर महाराज त्याचं कधी चांगलं होत नाही. एकदाचा प्रसंग. आम्ही एका गावात भागवताला होतो. भागवताला असल्यानंतर एक मुलगा होता, त्याचं लग्न जुळत नव्हतं. ते म्हटले बाबा आमचं लग्न जुळायला पाहिजे. म्हटलं मी सांगतो तसं कर. चल मुलगी बघायला. पण म्हटलं एकही शब्द बोलू नको, कारण ते तोतडं होतं. मी म्हटलं चल माझ्यासोबत. गेलो आम्ही. गेल्यानंतर तिकडच्यांनी प्रश्न विचारले. मुलगी वगैरे आली. मुलगी सुंदर होती. तिकडच्या लोकांनी प्रश्न विचारले तुझं नाव काय. मी म्हणलं पोराचा आज सोमवार आहे, तो बोलत नाही. मीच सांगणार म्हणून त्याचं नाव गाव वस्तू प्राणी सर्व सांगितलं. मुलगी येऊन बसली. मुलीला मी नाव विचारलं. तिकडचा म्हातारा म्हणला पोरीचा आज पाठारा सोमवार, आज ती सुद्धा बोलणार नाही. सर्व काही नाव
नाव का म्हणलं, याला म्हणलं पसंत आहे मुलगी, हे म्हणे पोरीला विचारलं, सर्व काही ओके झालं. ते म्हणे आता जेवणच करून जा, द्वादशीची पंगत सोडून. मग काय जेवणाला मस्त भाजी भात पोळी आणि गरम गरम कढी. पोराला अशी कढी आवडत होती, अशी कढी आवडत होती, अशी मस्त कढी होती. मस्त तेल गरम, त्याच्यात जिरा मोहरी कढीपत्ता, ते सर्व कढीपत्ता किती कडू ते सर्व टाकलं होतं. ती मुलगी कढी वाढायला आली. कढी वाढल्यानंतर यानं ती कढी घेतली ना, जसा फुरका मारला अशी लासली गरम कढी होती. हे जोरात ओरडलं, झालं लेखा एवढी सर्व कडाटोपायाने. आता हे म्हणे दलम आहे, ते जनावर समोरच उभं होतं. ते म्हणे फुतून फुतून पे, फुतून फुतून पे, फुतून फुतून पे. म्हणलं आता लग्न मोडत नाही, कारण वैज्ञानिक भाषेत मायनस मायनस इक्वल टू प्लस होत असतं. घडलं तर बघा, झालं जुळला. कदाचित मोडण्याची दाट शक्यता होती म्हणून ऐकत जा. कृष्णानं ऐकलं. कृष्ण परमात्मा गायी घेऊन गेले, गायी चरायला सोडलेत आणि त्या ठिकाणी हमामा हुंबरी लगुरी चेंडू सर्व खेळ खेळलेत. खेळता 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 पोरांच्या पोटामध्ये मी ओरडायला लागलो. भूक लागल्यानंतर कोण ओरडतात पोटात? माझं हे आठवण म्हणाले तुम्ही दोन दोन ठिकाणी कसे. तेव्हा पोरं म्हटले देवा अभंगाच्या तिसऱ्या चरण्यात खांद्यावरती खांद्यावरती ओझा कशाचा? काळ्या घोंगडीचा भार. एका खांद्यावरती घोंगड्या आहे. मगांपासून हमामा हुंबरी लगोरी सरपट्या एवढे खेळ खेळतोय. खेळता 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 या ओझ्याच्या पायी पोटामध्ये भूक लागलेली आहे. खांदी भार, पोटी भूक. आता किती खेळायचं? आता खेळून खेळून दमलोय देवा. आता खेळामध्ये काही इंटरेस्ट नाही. बहु किती मनवर पाय किती झाला असे. लेका आम्ही खेळून खेळून दमलो. फिरून फिरून पाय दुखायला लागले. शीन म्हणजे थकवा आलाय. हे खेळाच्या दृष्टीने झालं. पण ते गोपाळ म्हणतात देवा तुला इथं एकतेत आणण्यासाठी जन्मोजन्मीची आम्ही साधना केली. कितीतरी जन्म तुझ्यासाठी घेतलेत पण तू आमच्या जवळ आला नाहीये का? म्हणून आम्ही दमलोय शिनलोय. आता वेळ आली तुझ्यासोबत बसायची तर तू आम्हाला या मायेच्या प्रपंचाच्या खेळामध्ये गुंतवतोय. आता आम्हाला तुझ्यासोबत बसायचं आहे. तेव्हा जगत पिता ब्रह्मांड नायक गोपाळाला सांगतात तुमच्या इंद्रिय रूपी गायी आता वळवून आणा. आपण ह्याचं पहिलं चरण चला
बफेलो पद्धतमुळे लोक उभ्याच खातात, पण जेवण्याचं प्रात्यक्षिक सांगतात. अगोदर बैसू, नंतर जीव. एके ठाईन जेवण्यासाठी, बसण्यासाठी चला वळू गाई. कारण हे सर्व इंद्रिय स्थिर पाहिजेत, नाहीतर डोळ्यांनी रूपाचं सुख आहे, या कानांनी शब्दाचं सुख आहे, त्वचेला स्पर्शाचं सुख आहे. एवढं आता बारीक कुठं करायला वेळ नाही. म्हणून जगतपिता म्हणतात की बाबा चला वळू गाई, तुमची सर्व इंद्रिय रूपी गायी वळवा. कारण या देहामध्ये मनेरी गाय एवढी खतरनाक आहे. वासना ओढाळ गाय गडे हो, वासना ओढाळ गाय, जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे जे खाऊ नये ते खाय, हाणून मोडावे पाय, वासना ओढाळ गाय. ही वासना रूपी मनेरी गाय एकत्रित आणायची आहे. या मनेरी गायला इकडे तिकडे भटकून देण्यासाठी जी गाय जेवण केल्यानंतर सुद्धा गुपचूप मंचुरियन आईस्क्रीम कडे जात असते, ती गाय जास्त फिरून त्या गायच्या तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? घंटी वाजण्यासाठी बोलतात ते बांधताची, ते लाकडाचं बांधतात ते का बोज देतात तिला की अशा तरी ही फिरू नये. या मनेरी गायी सुद्धा साठी 108 मनेची माळ तुळशीची हे लोळणं घातलं पाहिजे गळ्यामध्ये. तेव्हा ही मनेरी गाय स्थिर होईल. मग जगाच्या मालकासोबत बैसू जेवू एके ठाई. पण जेवण्याच्या अगोदर जेव्हा वाढणं सुरू असतं तेव्हा काय करावं लागतं? नामस्मरण, हरे राम 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 हरे हरे. मग तुमच्या इकडे करतात का? तसं नामस्मरण करा. विठोबा चला वळू गाई, बैसू जेवू एके ठाई, कहू केली वनवन, पाये पिठे झाला शेण, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. काय खेळाचं सुख देवा? आता कशात सुख नाही. मग पंढरपूरच्या वाडीला जर जा तर एक ठिकाणी येतं, तिथं गेल्यानंतर असे थांबवतात, आता इथून पायी चालायचं नाही रे, धावा. तू कमरने
धावे मग अवघे बरवे. धावे म्हणजे काय? अंतर जर लवकर गाठायचं असेल तर काय करावं लागतं? धावावं लागतं. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात ते बाबा रे, पांडुरंग परमात्म्याला जर पकडायचं असेल, कृष्ण परमात्म्याच्या जवळ जाऊन बसायचं असेल तर आलिया संसारा तुझा वेग करा. आता वेग करा, धावा. तुका म्हणे धावे. एकदा का त्याला पकडलं, त्याची पायी घाला मिठी. मोल निघे जग जेटी, भावा एकासाठी खांदा वाही आपुल्या. किंवा ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये माऊली म्हणतात, तुम्ही देवा ते भजार, देव तुम्हा दुष्ट तील ऐशी परस्परे घडेल प्रीती जेत. आणि दादा हे तुम्हाला करावं लागेल, कारण इथे सर्व मरणार आहेत. देहाच्या गावा आलिया पांडवा. बस जन्म मृत्यूच्या सोहळ्याला मनुजय धनंजया, इथे प्रत्येक लोक मरणार आहेत. म्हणून तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. एकदा त्या पायाजवळ जाऊन बसा, तुमचं चांगलंच होईल. एवढं तुकोबाराय सांगतात. भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना एकत्रित बसवलं. गायी व्यवस्थित मुरलीच्या तालावरती आणल्या. अवघ्या सोडी येल्या मोठा, आजचा दही काला मोठा. आणि जी लीला केली ती लीला म्हणजे काला. तोच काला आमच्या वारकरी संप्रदायाने एकच टाळी झाली चंद्रभागी वाढवते. माझा ज्ञानदेव गोपाळ अशी लायापटी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. सुंदर असा काला झाला. तो संप्रदायानं चंद्रभागीच्या काठी केला आणि तोच काला तुम्ही आम्ही करतोय. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, नंतर काल्याचे अभंग. ज्ञानेश्वर
Thank you.